नमस्कार मंडळी, कसे आहात? आज मी एक माझी आवडती कविता तुम्हाला वाचून दाखवणार आहे. गुरुनाथ सामंत नावाचे एक कवी आहेत, जे तसे बऱ्यापैकी लोकांना परिचित नाही आहेत. थोडेसे दुर्लक्षिले गेलेले कवी आहेत ते. तर त्यांच्या माझ्या काही आवडत्या कविता आहेत त्यांच्या, तर मी त्या एक एक वाचेन. आता याला आपण एक सदर नको म्हणूया, पण गुरुनाथ सामंत यांच्या निवडक कविता या अंतर्गत त्या कविता येत जातील. मी थोडस त्या कवितांना सेपरेट स्थान देणार आहे. अन्यथा मी माझ्या आवडत्या ज्या कविता आहेत त्या मी एका सदरामध्ये वाचतो, माझ्या आवडत्या कविता या सदरामध्ये. बाकी माझ्या स्वतंत्र मी लिहिलेल्या कविता हा एक वेगळा ताऊन सुलाखून असा सेगमेंट असतोच. अबलक एंटरटेनमेंटचे जे रेग्युलर दर्शक आहेत त्यांना माहित असेल. तर गुरुनाथ सामंतांना आपण थोडस वेगळं स्थान देतोय. तर त्यांच्या काही निवडक कविता आहेत ज्या माझ्या आवडत्या आहेत, ज्या मला आवडतात, त्या मी वाचून दाखवत जाईन. गुरुनाथ सामंत यांच्या निवडक कविता या अंतर्गत. तर आजची पहिली कविता आहे गुरुनाथ सामंत यांची, कडक लक्ष्मीचा खेळ. फार वेगळा कवी आहे, भन्नाट कवी आहे. तुम्ही जरा समजून घ्या. माहित नाही मी त्यांच्या कवितांना किती अर्थ देऊन वाचू शकेन, पण किमान त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात. बाकी कुठल्या पुस्तकातून वाचतोय, आणखी त्यांचा एक दुसरा काव्यसंग्रह आहे, याबद्दल मी थोडे माहिती देत जाईनच. पण आज फक्त कविता वाचून दाखवतो तुम्हाला. कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा की कशी वाचली आजची कविता. कविता वाचतो. कवितेचं नाव आहे कडक लक्ष्मीचा खेळ. सहज थुंकून टाकावे एवढे का संबंध पचकन तुटणारे असतात. इथली तू तिथे काय जातेस, लग्न काय मांडून बसतेस. तळ्यात मळ्यात एवढाच पोरकट असतो आयुष्याचा खेळ. एका कबुतरावर दुसरं कबूतर, बस इतकाच नवरा बायकोचा अर्थ. खाजेलाच रक्त संबंधाची गोंडस नाव देऊन लाजा हो मोरकायचे एकदाचे. मंगळसूत्राखाली नागडं होणं हे एकदम कामसूत्र मान्य कृत्य. त्याच्यावर जाणं हे तर कुत्रा कुत्रीलाही सहज सोपं असतं. की आपले शब्द ठाऊक आहेत म्हणून शपथा उच्चारायच्या. शब्द आणि रक्त यांचे संबंध एवढे कातडी बचाऊ असतात. विसरू नकोस. प्रतिध्वनी येण्यासाठी किमान 55 फुटांचं अंतर असावं लागतं. आपल्यातलं अंतर इतकं ठार बहिर होत. तसे तुझे शरीराचे सगळे तपशील मी अचूक जमवू शकेन, कारण ते जसेच्या तसेच ठरलेले असतात. कुठल्याही रांडेला तिथेच भोक असतात. फरक कुठे येतो तर तिच्या दारावरून दर करीत जाणारी गिराहिक दर 1.5 मिनिटाला बदलू शकतात. एक हौद एका तोटीने भरायला 1.5 तास लागतो, तर तोच हौद 2 तोट्यांनी भरायला किती वेळ लागेल. याच शाळकरी काळकाम वेगाने सगळीच गणित सोडवू शकशील काय? तो तशी शपथ घेतलीस तेव्हा तू शाळेतलीच होतीस. पण मी तरी पुरेसा मोठा होतो की नाही? शरीराकडे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून मी तरी पाहायला हवं होतं की नाही? मग उठणं बसणं या क्रियांनी एवढं सगळं लाईटली घेऊ शकलो असतो. नाहीतर एका शाळकरी शपथेत स्वतःचा गळा टांगून घेण्याचा वेडझामेपणा सांगितला होता कुणी? मला तरी कळायला हवं होतं तुझं स्वप्नाचं वय. आपलं खुळ्यासारखं तुला विचारायचं, तुला माझं काय आवडतं? डोळे. आणखी तुझे डोळे माझ्या शरीरावरून खाली घरंगळायचे आणि तू एकदम गप्प व्हायचीस. डोळ्यात एकटा तू दुसऱ्या कोणाची झाल्याचं बघतोय. आता त्या आणखीच उत्तर का वेगळं शोधायला हवं.
चष्म्याचे किती नंबर बदलावे लागणार कुणास ठाऊक. माझ्याच वाट्याला सगळ्या डेडलाईन्स का याव्यात? तुझ्या अवघ्या आयुष्यातली अवघी 5 मिनिटंही मिळू नयेत मला. आपण फोन धरून वाट बघत बसावं आणि पलीकडलं माणूस चक्क मेलेलं असावं. स्वतःच्याच पायाखालची वाट ज्याला नीट कळत नाही त्यानं दुसऱ्यांच्या वाटेला जावंच कशाला. स्वतःवरच फटके ओढतोय हे असे कडक लक्ष्मीचा खेळ. आपलंच रक्त दाखवून भीक मागायची.